पुढची बातमी पाहूयात। गावागावामध्ये अजित पवारांचे समर्थक आता तयार करा। नागपूरच्या चिंतन शिबिरामधून संघटनेला आदेश देण्यात आला आहे। धनंजय मुंडेंनी ही माहिती दिलेली आहे। काल नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं आणि या चिंतन शिबिरातून धनंजय मुंडेंनी ही माहिती दिली आहे। सध्या अनेक ठिकाणी ज्यावेळेस अनेक मान्यवरांना भेटतो बोलतो त्यांना विचारतो तर त्यावेळेस आपल्याला म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीन्स फ्लोटिंग व्हेन वी आर इन पॉवर, असं सगळं वेगवेगळं आहे। पण कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणि आपण म्हणलात की येणाऱ्या 25 वर्षाची दिशा आपण या ठिकाणी ठरवणार आहोत, तर या दिशेने जाणं फार गरजेचं आहे। विदर्भ, नागपूर महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक आहे। नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या 3 वर्षांमध्ये शिर्डी, रायगड, पुणे, मुंबई या ठिकाणी आपली शिबिरं भरून घेतली। त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आपण नागपूरमध्ये शिबिर घ्यावं। याचा अर्थ इथल्या महायुतीतल्या कुठल्या घटक पक्षाच्या क्षय द्यावा म्हणून असा कुठलाही अजिबात हेतू या आयोजनाच्या पाठीमागे आमच्या कोणाच्याही मनामध्ये त्या ठिकाणी नाही।